शिवाजी महाराज सोपे आणि सुंदर भाषण। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व एक आदर्श राजा, भारताचे आराध्य दैवत, स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। ही जयंती आपण शिवजयंती म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करतो। 19 फेब्रुवारी या मंगलदिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एका शूर सिंहाचा जन्म झाला। तो सिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय। माता जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासूनच चांगले संस्कार दिले। छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार, धाडशी आणि कुशाग्र बुद्धीचे होते। राजमाता जिजाऊंनी बालवयातच त्यांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, प्रजादक्षता अशा सद्गुणांचे बाळकडू दिले। शिवरायांनी बालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोडदौड केली। स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार मानले नाही। त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे घडवले। स्वराज्य निर्मिती करण्याचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले। शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। शिवबांसाठी व स्वराज्य रक्षणासाठी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी या मावळ्यांनी आपले प्राण पणास लावले। महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला। त्यांनी अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक बलाढ्य शत्रूंना धूळ चारली, तसेच अनेक किल्ले जिंकले। संपूर्ण स्वराज्याची स्थापना करून त्यांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरविले। शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती। राजा शोभून दिसे जगती, अवघ्या जगाचे शिवछत्रपती, अवघ्या जगाचे शिवछत्रपती। अशा आदर्श राजांना माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझे 2 शब्द संपवते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ, जय शिवराय।